बाप्पा मोरया समाजातील सकारात्मकता वाढवणारे आणि महाराष्ट्राचं लोकसंचित असणाऱ्या गणेशोत्सवाच्या आगमनाला आता काही दिवस राहिलेले आहेत आणि प्रचंड प्रमाणात गणपतीच्या सर्व कामाला वेग आलेला आहे. चौकाचौकात मांडव उभे केले जातात आणि घरगुती गणपतीलाही मोठ्या प्रमाणात आज आलेले आहे. मोतीबाग तालमीच्या मागे असणाऱ्या गुरुमार्दवाड्याजवळ या ठिकाणी सिद्धिगिरी कंदेरीमठ निर्मित हे गोमय गणेश या ठिकाणी आपण विक्रीस आणि बघण्यासाठी ठेवलेले आहेत. अर्जुन माने आपले कलाकार आहेत. मूर्ती ही आपली ओरिजिनल असल्यानंतर त्याला साज चढवायचा म्हणजे त्याला आपल्या गणपतीला एक चांगला फेटा असावा, शेला असावा, धोतर असावं अशा प्रकारची बाबा ते एक छान प्रकारे आपले कलात्मक त्यांनी हे जवळजवळ पाऊण तास काम करून त्यांनी हे फेटा नेसवलेला आहे. कसा तुमचा अनुभव आहे? केव्हापासून चालू केला आपण? गेले कमीत कमी 25 ते 30 वर्ष मी हा फेट्याचा व्यवसाय करतो आहे. आणि दुसरी गोष्ट आज पहिल्यांदाच मी पर्यावरणपूरक या मूर्तीला मी आज फेटा बांधतो आहे. त्या अशा मूर्तीला एकतर गम पण लागत नाही आणि स्टापलर पण आपल्याला त्याला यूज करता येत नाही. अशी पर्यावरणपूरक मूर्ती मी आज करताना मला खरोखर आज मला खूप छान वाटते आणि मकोडे साहेबांचा आभार की त्यांनी मला ही मूर्तीला फेटा बांधण्याची एक हे दिलेली आहे. गीताताईंच्या घरातील हा गणपती आहे आणि माझी मैत्रीण गीता मुळीक यांच्या घरातील हा पर्यावरणपूरक मूर्ती असल्यामुळं मला पण उत्सुकता होती की पर्यावरणपूरक मूर्तीला फेटा बांधायचा. त्या पद्धतीने मी गीता मुळीक आणि मकोडे साहेबांचे मी आभार मानतो आहे. याबरोबर आपण सांगोल्यापर्यंत जाऊन मूर्त्या म्हणतात ते कसं असतं? सांगोल्यापर्यंत साहेब कसं आहे, सांगोला सोलापूर या साईडला मला 1 फुटापासून ते 20-25 फुटापर्यंत मी धोतर, फेटा, शॉल ही मी माझ्या कलेतून मी साकारतो आहे मूर्ती दरवर्षी. आता यावर्षी पण यंदा एक 14 तारखेला मूर्ती असल्यामुळे 10 तारखेनंतर माझी ती लगबग सांगोला सोलापूरची चालू होते. आणि बरं वाटतं की मकोड साहेब आज मी या मूर्तीला आज पर्यावरणपूरक मूर्तीला फेटा बांधून. याचबरोबर तुम्ही अनेक परदेशातील नागरिक असेल डेक्कन ओडिसीच्या फेटे बांधलेले आहेत. तर हा तुमचा आणि तुमच्यावर कोणकोण सहकार्य असतात, कसा असतो? डेक्कन ओडिसा या यात्रेच्या पर्यटक बाहेरच्या देशातून पर्यटक डेक्कन ओडिसामधून येत असतात. त्यामध्ये माझी सहकारी मित्र असतात, मी असतो. आम्ही जाऊन त्या डेक्कन ओडिशाला सर्व पर्यटकांना फेटे बांधतो आणि कोल्हापूरची एक कला त्यांना आम्ही दाखवून देतो. अत्यंत सुबक अशी ही मूर्ती या ठिकाणी फेटा बांधलेला आहे आणि अशाच प्रकारचे फेटा बांधण्यासाठी आमच्या संपर्क साधा. आम्ही तुम्हाला कोऑर्डिनेशन त्यांना करून देऊ. त्यांचा नंबरही आता खाली येईल. सागर ठाणेकर आमचे ई-सिटी न्यूजचे आहेत. त्यांनी हे खास चित्रीकरण आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. आणि सकल कलाची देवता 64 कलाची देवता जे गणरायांना म्हणतात त्याचं हे प्रतीक आहे. ही पेटेंट झालेली गणेशाची मूर्ती आहे. विसर्जन जर मूर्त्या विद्रूप होतात किंवा आपल्याला ते अस्वस्थ होतं तर त्याऐवजी ही पूर्णपणे विरघळणारी अशी मूर्ती आहे. सिद्धगिरीच्या गुरुकुलच्या सात्विक वातावरणात विद्यार्थ्यांनी ही सर्व निर्मिती आणि हे केलेलं आहेत. रंगीत आणि ब्लॅक व्हाईट, रंगीत आणि आपली मातीची अशी दोन्ही प्रकारच्या नॅचरल कलरमधल्या मूर्त्या आहेत. यासाठी कोल्हापूरच्या मोतीबाग तालमीजवळ हा आमचा स्टॉल आहे. शहरात विविध ठिकाणी स्टॉल आहेत. सिद्धगिरी मुख्यालयात आपल्या ठिकाणी उपलब्ध आहेत. आपण अधिकाधिक प्रमाणे पर्यावरणपूर्वक गणपती गणेशोत्सव साजरा करण्यासाठी या सर्वाचा आपण लाभ घ्यावा. तमाम गणपती भक्त मंडळातर्फे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल त्याचबरोबर सिद्धगिरी परिवार यांच्यातर्फे या निसर्गपूर्वक गोमय गणेश मूर्त्या आणि त्यामुळे फेटा या सर्वाचा आपण घेऊन आपला गणेशोत्सव अधिकाधिक मंगलमय आणि पर्यावरणपूरक करावा यासाठी शुभेच्छा. ई-सिटी न्यूजच्या माध्यमातून सर्वांना शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया.